हे बघ रावल्या, हे एवढंच राहिलं आता. क्या शीतल, इतना सामान लेके हम बस गली बोले में घूम रहे हैं. मला काय होतंय तेव्हा, काम झालीत ना. झाली की, पण आपण ऑफिसला जायला पाहिजे होत. तुझी आयडिया होती न त्यो. अरे कोण का जाईना, काम होणं हे महत्वाचं आहे. अगं पण तू गेली असतीस ऑफिसला तर ओळख बिळख झाली असती ना. सिंपल आहे. रावल्या, अरे कसं असतंय, अशी मोठी मोठी कामं कमी वेळात होण्यासाठी का नाही टीम मध्ये काम करायला लागतंय. आता सगळ्यांनी जबाबदारी घेतली की पटदिशी होतील काम. फौजी काकांचा फोन. हा? हा फौजी काका, बोला की. हा शीतल, हा भेटलो आम्ही. इथले जाधव साहेब आहेत ना, त्यांनी सगळी माहिती दिली आम्हाला. होय. एक मिनिट फौजी थांबा. हॅलो शीतल, हर्षवर्धन हियर. आम्ही भेटलो बरं का साहेबांना, त्यांना सांगितलं सगळं. अहो त्यांनी कौतुकच केलं. मी त्यांना सांगितलं सविस्तरपणे आम्ही काय काय करणार. ते म्हणले वा हर्षवर्धन, तुम्ही तर चांगलं काम करताय की, चांगला उपक्रम राबवताय. हा मग एकंदर त्यांनी 6 नावं दिलेत. होय, बर बर. हा आता जरा फौजी काकांना फोन देता का? हा हा देतो की. तुमच्याशी बोलायचं. हा बोल शीतल. हा फौजी काका, आता 6 शहीद जवानांची नावं तर आपल्याला मिळालेत. आता त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण द्यायचंय. एक तर तुम्हाला माहितच आहे, आपल्याकडं ये लईच कमी आहे. तर आता तुम्हीच सांगा, कोण कोण कुठं कुठं जाईल. म्हणजे आम्हीच जातो, म्हणजे कशी पटदिशीनं कामं होत्याल. हा चालते, मी कळवतो तुला. हा हा ठेवू का? बर. नमस्कार मॅडम, तुम्ही आता शहीद कुटुंबाबद्दल काहीतरी बोलत होता. वय का हो काका? नाही म्हणजे येत्या 26 जानेवारीला आम्ही आमच्या गावात शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घेणार आहोत. त्याबद्दलच बोलत होते. कुठलं गाव? चांदवडी. तांदवडी म्हणजे शहीद विक्रम राऊत यांचं गाव का? होय. तुम्हाला म्हणजे तुम्हाला विक्रम राऊत माहित आहेत का? तुम्ही त्यांना ओळखत होता? अहो असं काय करता, त्यांना कोण नाही ओळखत. माझं नाव भोसले. आम्ही जय हिंद फाउंडेशन नावाची संस्था चालवतो, ज्यामार्फत सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबियांसाठी काम करतो. महाराष्ट्रभर अशा अनेक संस्था काम करतायत. आम्ही पण त्यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आता म्हणला ना शहीद विक्रम राऊत, ते आमचा दोस्त होता, लय जवळचा. आणि हिचा मानलेला भाऊ आमचा अजून एक दोस्त आहे अजिंक्य शिंदे, तो पण आर्मीत आहे. ही त्याची बायको. वा वा, असं काहीतरी करावं असं वाटायला फौजीची बायकोच असली पाहिजे. तुम्ही स्वतःहून ही करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण नेमका कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे हो तुमचा? आम्ही आता सातारला जाऊन जिल्हा सैनिक कल्याण केंद्रात गेल्या 2 वर्षात कोण कोण शहीद झालं त्यांच्या कुटुंबियांची माहिती काढली. आता त्यांना आम्ही कार्यक्रमाला बोलवून त्यांचा सन्मान करणार. वा मस्त. पण मी एक सुचवू का? तुम्ही फक्त आर्मीतील शहीदांच्या कुटुंबियांना बोलवतात. आर्मी सोडून म्हणजे पॅरामिलिटरी मध्ये शहीद झालेल्या कुटुंबियांना नाही बोलवत का? म्हणजे BSF असेल, CRPF असेल, यातले जवान सुद्धा देशाची सेवा करत असताना शहीद झाले. अहो काका, आम्हाला त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करायची संधी मिळाली तर आम्हाला बी लई आनंद होईल. पण आता एवढ्या कमी वेळात आम्हाला ती माहिती कुठनं मिळेल? ती शोधायची गरज नाही, ते आहे माझ्याकडे. मी देतो तुम्हाला हे सर्व माहिती आणि त्यांचे नंबर्स त्याच्यावर आहे. थँक्यू काका. काका तुम्ही बी कार्यक्रमाला नक्की या. जिथे तिथे सैनिक आणि सैनिकांसाठी काय असतं तिथं आम्ही असतोच.
तुम्हाला कसलीही मदत लागली तर मी मला फोन करा, मी तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे. चला येतो मी. शीतल, अगं आपल्या डोक्यात तर चालू नाही की सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, ITBP, आसाम रायफल हे सगळे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशासाठी लढतच असतात की. बघ रावल्या, जी होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता आपण इकडे आलोच नसतो तर हे काका आपल्याला भेटले नसते आणि ह्या सगळ्या कुटुंबियांचा सत्कार करायचा आपल्याकडनं राहून गेला असता. शीतल, काय काळजी करू नका आता. आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम किती भारी होती बघ. मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. सर बसू. थांबा की रख. प्राउड अल्फा, प्राउड अल्फा. कोई घोड़ा आया है. ब्राउड अल्फा, ब्राउड अल्फा. ओवर. अल्फा टू ब्राउड अल्फा. हमें लकड़ी लाने के लिए कम से कम आधा घंटा लगेगा. तब तक इंतजार करना. भेड़ मत काटना. दावत ठीक 12 बजे होगी. ओवर. ब्राउड अल्फा रॉजर. ब्राउ मूव. शिली सर की पार्टी को पहुंचने में आधा घंटा लगेगा. हाँ? तब तक अपनी पोजीशन से बचा के रखना और ये मैसेज सबको पहुंचाना. ओके, ठीक है. याचमुळे आपण रांगोळी काढायला घेऊ. चल. अभी क्यों? सुबह निकलते की. अगं नको नको, सकाळी नको. सकाळी लई गडबड होईल बघ आणि सगळी येणार आहेत ना. आत्ताच काढू. चल. रंग कुठे आहेत? आतमध्ये. चल मग ये. काय फौजी, चालली का तयारी? काय चालली की नाही, आमची बी मदत लागली तर सांगा. अरे मग विचारतोस काय, लाग की आम्हाला. मग दिगाने कामं पडल्यात. नाही लागतो, पण फौजी जरा तुमच्याकडे एक काम आहे. माझ्याकडे काय? उद्याचा कार्यक्रम किती वाजता सुरू करायचा आहे? कार्यक्रम जे ध्वजवंदन झालं की त्याच्यानंतर होईल की, म्हणजे 10च्या आसपास. होय का? आणि ते झेंडा वंदन कुणाच्या हस्ते होणार? झेंडावंदन हे काय माहिती नाही बुवा. ते सगळं शीतलच बघते ना, तिच्या डोक्यात असतं काहीतरी. होय काय? मग शीतलच विचारूया काय? शीतल, हे शीतल. हा बोला की भाऊजी काका. अगं ते उद्या झेंडावंदन कोणाच्या हात नाही? का हो? असं काय विचारताय? म्हणजे हे नाही म्हणजे आम्हाला, म्हणजे गावातल्या सगळ्यांना असं वाटतं की तो मान यांनाच मिळाला पाहिजे ना. त्याचं कसं आहे ना, भैया आत्ताच नाही का राष्ट्रशक्ती युवा पक्षाच्या राज्याच्या युवक आघाडीचे सरचिटणीस झालेत ना, आणि गावात तसं दुसरं कोणच नाही. काय गोट्या? वय वय, तो मान भैयांनाच मिळायला पाहिजे. आई नवलाई देवीच्या नावानं सांग बोल. अरे काय गोट्या नुसतं बघत उभा राहिलाय, काहीतरी काम धंदे कर की. अहो भैया, काम काय होतच राहतील, पण उद्याचा ध्वजवंदनाचा मान तुम्हाला मिळाला पाहिजे. ह्या बात आहे. अरे कुणाला नाही आवडणार? देशासाठी काम करायला कुणाला नाही आवडणार? नाही नाही, बरोबर आहे की तुमचं. तुमचं नाव गावात लई मोठं आहे आणि गावात तुम्ही लई प्रतिष्ठित व्यक्ती बी आहे. पण यंदा यो मान अशा एका व्यक्तीला मिळणार आहे जिच्या कामापुढं
आपण काय बी नाही. कोण आहे अशी व्यक्ती? बस 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 की किती वाढतेस? नाटक करू नकोस, जेव पोटभर. अगं तसं नाही, लागेल तेवढंच खायचं. थांब जरा, मीच भरवते तुला. अगं, अरे थांब, आकर. हा. कोण आहे? मावशे, अगं मी हाय. अगं बाय, तू आणि एवढ्या रात्रीची? मला वाटलंच होतं तू जागी असणार म्हणून. अगं काय नाही, जरा आपलं हेच. अगं पण तू एवढ्या रात्रीची इथं कशी? मावशे, मी तुला निमंत्रण देण्यासाठी आले. अगं होय बाई, दुपारी दिलंच की. आणि येणार आहे मी झेंडावंदन करायला. ते तर तू येणारच आहेस, पण उद्या झेंडावंदन तुझ्या हस्ते होणार. या, केवढं मोठं माझं भाग्य आहे ग. एवढा मोठा मान मिळतोय मला, आणि ते मी माझ्या लेकाच्या कर्तृत्वामुळं. तुला सांगू का, मला ह्यातलं काही नको ग. मला फक्त माझा विक. मावशे, मावशे, अगं मावशे, रडू नकस. मावशे, आपलं काय ठरलंय? अजिबात रडायचं नाही. हे बघ मावशे, आपला झेंडा असाच फडकत राहावा, त्याचा रुबाब असाच राहावा, यासाठीच तरी क्या लढला. आणि त्याला वीर मरण आलं. मावशे, उद्याचा मान ह्यो इक्याचा आहे. आणि त्यासाठी तू हे करायचं. तर तुला सांगू, मला जसा माझ्या विक्याचा अभिमान आहे का नाही, तसाच आज्याचा पण आहे. तू बघ, विक्याचं राहिलेलं सपान आज्या नक्की पूर्ण करणार. चल मावशी, मी येते आता. रात्र लई झाली, झोप तू. तू पण नीट जा. खूप सतर्क राहा. जर का चुकून त्यांना आपला सुगावा लागला तर अवघड आहे. त्यांना हा एरिया व्यवस्थित माहिती आहे. काहीही झालं तर त्यांना आपली चावल लागता कामा नये, नाही तर प्लॅन फेल होईल. अगले 20 मिनट में हम हमला करेंगे. काय झालं आता? काय झालंय म्हणजे, उद्या ते शीतली स्टेजवर असणार आणि आम्ही खाली बसून टाळ्या वाजवणार. तुम्ही आपलं तेवढंच करा, नुसतं टाळ्या वाजवत बसा. जयश्री, तोंड सांभाळून बोला बरं का. काय तोंड सांभाळून बोला. तुम्ही असे कसे लगेच हार मानतो? काय करायचंय मग आता? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? चला, सगळ्यांसमोरच सांगते. चला. भाऊजी, हा? मला जरा तुमच्या संग बोलायचं होतं 2 मिनिटं. बोल की. त्याचं असं आहे की आपण आता आपल्या गावात एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय, मग
तो कार्यक्रम शहीद विक्रमराव ट्रस्टच्या माध्यमातून व्हावा अशी माझी इच्छा आहे. वा, चांगली कल्पना आहे की. वा वा वा, वहिनी साहेब एकच नंबर आयडिया आहे. रावल्या इकडे, सचा, शीतल, यास्मिन इकडे. ही गुरुजी, शीतल, ते काय म्हणतात, उद्याचा कार्यक्रम शहीद विक्रमराव ट्रस्टच्या माध्यमातून घेऊयात. आता जेडीन सांगितलं. तुला काय वाटतं? चांगली कल्पना आहे की. कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. नाही, बरं झालं तुम्ही सुचवलं ते. मग चला लागा कामाला. वय मी भी यांना सांगते तो मागचा फ्लेक्स तयार करायला टाकायला. हा, अरे हो, टॅलेंट गोट्या लागा तयारीला. हा गोट्या, चला. चला कामाला लागा. बघताय काय? चल चल चल. युआर प्रेसिडेंट मानलं बरं का तुम्हाला. तुम्हाला प्रेसिडेंट केलं ना, ते आमचं काय सुद्धा चुकलेलं नाही. आता परत आणि काय तर माती खाऊ नका म्हणजे झालं. आता कशाला माती खातोय, आता आम्ही काय करतोय बघाच तुम्ही. अल्फा टू ब्रावो ओवर, ब्रावो टू अल्फा ओवर. भीड़ बाहर निकल चुका है ओवर. लकड़ी लाने के लिए 10 मिनट का टाइम चाहिए, तब तक हम नहीं पका सकते. ओवर. ओके रॉजर. आजा आजा अजिंक्य या आजा या अजिंक्य आजा या आजा अजिंक्य या आजा बोल के आजा डोले उघड आजा या आजा बोल के आजा